या घडीची महत्त्वाची बातमी अमरावतीतलं तरुणींवरील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी मुख्य आरोपीला अचलपूर नगर परिषदेनं दणका दिलाय। आरोपीच्या घराचं अवैध बांधकाम हे बुलडोझरनं पाडलं जात आहे। घराचा काही भाग अवैध असल्याचा आरोप आहे। आरोपीच्या निवासस्थानासमोर तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। अमरावतीतला अचलपूर इथलं प्रकरण आणि या प्रकरणी तरुणींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देखील देण्यात आली आहे। तर मूकमोर्चा देखील निघतोय। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं आरोपीच्या घराचं अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे। आरोपीच्या घरावर बुलडोझर, ही थेट दृश्य आपण परतवाड्याची पाहतोय। बुलडोझरनं आरोपीच्या घरावर कारवाई केली जातीये। सगळं अवैध बांधकाम हे पाडलं जात आहे। परतवाडमधील ही दृश्य, जितकं जितकं अवैध बांधकाम केलं गेलंय त्या सगळ्यांवर तोडक कारवाई होतीये। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, तोडक कारवाई आरोपीच्या घरावर। नक्कीच लागलीची जर पाहिलं तर भाजप आमदार प्रवीण ताडे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर चक्क या ठिकाणी अचलपूर नगर परिषदेच्या वतीने जर पाहिलं त्या ठिकाणी जेसीबी आलेला आहे आणि घराचं अवैध असलेलं बांधकाम पाडण्याचा सुरुवात झालेली आहे। हे संपूर्ण दृश्य मुख्य आरोपी असलेला आहे मोहम्मद अय्याजच्या घरासमोर जे आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी जे पायऱ्या होत्या त्या अवैध होत्या त्याचं तोडकाम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। स्वतः भाजपचे आमदार प्रवीण तायडे जे आहे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि या संपूर्ण जेसीबीच्या माध्यमातून जर पाहिलं तर या ठिकाणी पायऱ्या पूर्णपणे या ठिकाणी तोडल्या आहे। जे काही घराचं अवैध बांधकाम आहे त्याची परवानगी अचलपूर नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेली नव्हती, त्याचं संपूर्ण पाडकाम या ठिकाणी केलं गेलं आहे। संपूर्ण हे थेट दृश्य आपण दाखवतोय की अशा प्रकारे जर कोणी मुलींसोबत आलेले की कृत्य जर करत असेल त्याच्या घरावर आम्ही कारवाई करू, यापूर्वीच असा इशारा जो आहे राज्य सरकारने दिलेला होता। त्याचंच पाऊल म्हणून जर पाहिलं तर अचलपूर नगर परिषद आता ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे आणि त्याच्या घराच्या पायऱ्या पूर्णपणे आता या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे। घराचा जो काही इतर भाग आहे तो संपूर्ण घराचा भाग जो आहे या ठिकाणी पाडण्यात येणार आहे। तशी नोटीस देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी साधारणतः 10 ते 15 मिनिटांपूर्वी अचलपूर नगर परिषदचे सीओ यांनी या ठिकाणी लावलेली होती। त्याच अनुषंगाने जर पाहिलं त्या ठिकाणी त्यांना मुदत 30 दिवसाची मुदत देण्यात आली होती। मात्र 30 दिवसाची मुदत देण्यापूर्वी त्या ठिकाणी नोटीस लावल्यानंतर लागली त्या ठिकाणी अचलपूर नगर परिषदचा जेसीबी या ठिकाणी आलेला आहे आणि पूर्णपणे या दृश्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर ह्या पूर्णपणे जेसीबी या ठिकाणी जेसीबीने या ठिकाणी पूर्णपणे पायऱ्या या ठिकाणी तोडलेल्या आहे आणि जे काही घराचं बांधकाम आहे अवैध ते पूर्णपणे या ठिकाणी पाडण्याची मोहीम या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। सर्वीकडे जर पाहिलं तर पोलिसांचा या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे। कुठेही या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। चारही बाजूला या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहे आणि जर पाहिलं तर या ठिकाणी भाजपचे आमदार स्वतः प्रवीण तायडे या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्याशी देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोतच। मात्र हे संपूर्ण जेसीबीचे या ठिकाणी दृश्य आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून हे घराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे। हे संपूर्ण गर्दी आपण जर बघतो हजारोंची गर्दी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण भाजप प्रवीण तायडे यांची बोलणं त्याला काय सांगा एकूणच या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून जिना तोडण्यात आलेला आहे, जो अतिक्रमित होता आणि समोरचं शेड तोडण्यात आलेला आहे जे अतिक्रमणात आहे आणि वरच्या मजल्याबद्दलच्या बांधकामाच्या परमिशन नाही घेण्यात आलेल्या आहे यापूर्वी। त्याच्यामुळं वरच्या मजल्याच्या बांधकामाच्या परमिशन नसल्यामुळे 30 दिवसाची नोटीस देण्यात आलेली आहे आणि ते सुद्धा पाडण्यात आले। आणखी काय काय कारवाई होणार आहे? बस या दोन गोष्टी करायच्या आहे आणि बाकी पोलीस तपासात जे निष्पन्न होईल त्याच्यानुसार
परतवाडा अचलपूर बंदची हाक दिली होती, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. स्वयंस्फूर्तीनं सकल हिंदू समाजातर्फे हाक दिली होती आणि त्यांनी तो यशस्वी बंद करून आम्ही आता एसपी साहेबांकडे चर्चेसाठी निघालो. हो, आतापर्यंत 4 आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आली. आणखी काही आरोपी यामध्ये असू शकतात? असू शकतात. मी तुम्हाला कालच सांगितलं की 12 ते 15 आरोपी, याच्यापेक्षा जास्त आरोपी असू शकतात. पण ते तपासाचा भाग आहे आणि तपासात ते सगळं निष्पन्न होते. एक आरोपी पकडल्यानंतर आता 3 अजून वाढले, त्याच्यात 4 झाले. तसंच काही पीडित मुलींचा पण समावेश याच्यात असू शकतो, वाढीव असू शकतो. हे तपासाअंती सगळं लक्षात येईल. एसआयटी चौकशीची मागणी 100% एसआयटीची चौकशीची मागणी केलेली आहे आणि ती